आई भारती 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 हा काय काय होतं तुम्हाला? छाती दुखते छाती दुखते का? जरा टेकून बसतात. आणि हे बघा आता हट्ट करायचा नाही हा. मी सांगते डॉक्टरकडे जायचं. बरं झालं बाई आली. हे बघ ना काय होतं छाती दुखतं म्हणतात. छाती दुखून राहिलं नानाजी. जरा समिधाला आणि पंकजला फोन कर. फोन तो तिथे बघ. पंकज भाऊचा नंबर तो बघ त्यांच्या टेबलवर ठेवला बघ. हा. धीर सोडायचा नाही. सगळं ठीक होणार आहे. आणि हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. खूप जास्त दुखतंय का? नानीजी पंकज भाऊचा नंबर नाही लागून राहिला. समिधाला कर मग. हा. हे बघा जरा शांत राहा. फोन बंद आहे. बहुतेक विमानात बसले असतील. अरे देवा आता काय करायचं? हे सगळं आजच्याच दिवशी व्हायला पाहिजे होतं का? नानीजी तुम्ही धीर सोडू नका बरं. आपण घेऊन जाऊ त्यांना हॉस्पिटलात. मी ना महाजनी काकांना फोन करते. हा अगं हॅलो महाजनी काका, मी राधिका बोलून राहिली नानाजींच्या घरातून. काय झालं? ऐका ना, नानाजींची तब्येत बरोबर नाही. त्यांची छाती दुखून राहिलं हो. तुम्ही वरती येता का? मी आणि नानीजी आम्ही दोघीच जणी आहोत. तू पुढे जा, आम्ही आलो. या ना लवकर. जाऊया डॉक्टरकडे आपण. महाजनी काका येत आहेत. जरा ॲम्ब्युलन्सला फोन कर. नानीजी ॲम्ब्युलन्स येईपर्यंत खूप वेळ जाईल. त्यापेक्षा कुणाची गाडी आहे का मी बघते. आमची गाडी पण नाही आज. मी बघते. हा गुप्ते भाऊ आहेत का बघते. थांबा. अहो काय झालं? बघा ना मी येते. कुणाची गाडी आहे का बघून. तुम्ही इथं थांबा. हा? नानाजी नानाजी काय होत आहे? एक मिनिट नानाजी. छाती दुखते म्हणतात बघा ना. धीर सोडू नका. गुप्ते भाऊ, गुप्ते भाऊ. नानाजी काय होत आहे? नानाजी शांत राहा तुम्ही. छाती दुखते म्हणतात बघा ना. नानीजी काळजी करू नका. आपल्याला ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवून हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. बकुळा मावशी त्या पटेल अरे जाऊ दे रे बाबा. नानाजीची तब्येत जास्त झाली. आपल्याला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागेल. जोंधळे भाऊ तुम्ही पण जा लवकर. नानाजी धीर सोडू नका. राधिका मदत आणायला गेले ती येईलच लगेच. हा काही काळजी करू नका. आपण सगळे जण आहोत. सगळं व्यवस्थित होणार आहे. काही काळजी करू नका नानाजी तुम्ही. होत ना आम्ही नानाजी. नानीजी गुप्ते भाऊ नाही आहेत घरात. आपल्याला यांना टॅक्सीनच घेऊन जायला लागेल. राधिका जे काय करायचं ते पटकन कर ग तू. मी खाली जाऊन टॅक्सी थांबवते. तुम्ही यांना घेऊन या. महादेव भाऊ यांना उचला बरं. पुढे जा आम्ही. आज महादेव तू इकडे. नानाजी नानाजी अगदी सावकाश सुटा. सावकाश. चला तुम्ही पुढे जा आणि लिफ्टचं दार उघडा. हे भगवान आमच्या नानाजींना काही होऊ देऊ नको रे बाबा. टॅक्सी. अरे यार पुन्हा तेच. अहो ताई ऍक्सिडेंट झाला असता ना. दादा तू. अहो ताई तुम्हाला पण माझीच टॅक्सी मिळते का नेहमी? अरे चल ना आम्हाला घाई आहे. आता काय तुमच्या नवऱ्याला परत कुठे बाहेर जायचंय का? नाही 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 त्यांना नाही. आमच्या नानाजींची तब्येत जास्त झाली आहे. त्यांना घेऊन जायचं हॉस्पिटलला. काय सांगता? अहो बसा बसा मग लवकर. नाही आता इथे नाही. सोसायटीत जायला लागेल. डॉक्टर काय झालं असेल हो नानाजींना? बहुतेक हार्ट अटॅक असेल. आम्ही बघतो, तुम्ही बाहेर थांबा. नानीजी राधिका काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? नाही ते अगं तरी मी पंकजला आणि समिधाला सांगत होते हे नेहमीसारखी ऍसिडिटी नाहीये, वेगळं काहीतरी आहे. आता काही होऊन बसलं तर मी कुणाच्या तोंडाकडे बघू सांग? नानीजी असा विचार काऊन करते तुम्ही? हा तसं काही नाहीये. आता आपण हॉस्पिटलमध्ये आलो ना. नानाजींना काही होणार नाही. आता डॉक्टर पण ट्रीटमेंट सुरू करून राहिले. काही होणार नाही त्यांना. बरे होतील ते. आणि बरे नाही झाले तर? नानीजी मला खूप भीती वाटते ग. नाही ते विचार येतात मनात. नानीजी असला विचार काऊन करतात? अशा वेळेस तर हिमतीनं घ्यायचं असते.
तुम्ही खचून कसं चालेल? अशा वेळेस तर नानाजींना तुमची जास्त गरज आहे. नानीजी, संकटाच्या वेळेस तर माणसाची खरी परीक्षा राहते. आता त्याला भ्यालो तर संकट वरचढ होऊन जाते, आणि धीरानं सामना केला तर आपण वरचढ होतो. सगळं ठीक होईल. हा, राधिका, पंकज आणि समिधाला पुन्हा फोन लावून बघ ना. आता लागेल एखाद्या वेळेला. बरं. काय झालं, लागला? नाही नानीजी, पंकज भाऊंचा फोन नाही लागून राहिला. समिधाला लाव. समिधाचा तर फोन बंदच येतोय. अरे देवा, आता काय करू मी? राधिका, यांना हात नेला त्याला खूप वेळ झाला ग. आता डॉक्टर अजून कसे आले नाहीत बाहेर. यांचं काही बरं वाईट तर नाही हो नानीजी, काही होणार नाही नानाजींना. अहो एकदमच ठीक असतील. असं काऊन बोलून राहिल्या? आपल्या नानाजींनी कोणाचं काही वाईट केलंय का? मग त्यांचं वाईट काऊन होईल? आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेतच की त्यांच्या पाठीशी, हो ना? पण राधिका, मला खूप भीती वाटते ग. नानीजी, बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे तिचा विश्वास असते, नवऱ्यावरचा विश्वास. आणि जोवर तो शाबूत आहे तोवर कुठलंही संकट, कुठलीही परिस्थिती त्याला तिच्यापासून दूर नाही करू शकत. एक्सक्यूज मी, मिस्टर दामलेंच्या नातेवाईकांपैकी कोणी आहे का? त्यांची मुलगी किंवा मुलगा वगैरे? का नाही डॉक्टर, ऍक्च्युली काय आहे ना, मी आहे. तुम्ही कोण? मी त्यांची मुलगी. हे बघा, कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. त्यांना अटॅक येऊन गेलेला आहे आणि ECG मध्येही थोडी व्हेरिएशन्स आहेत. तर आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल. डॉक्टर लवकर म्हणजे किती लवकर? लगेच, ॲज अर्ली एज पॉसिबल. करा ना मग डॉक्टर साहेब, वाट कशाची पाहून राहिले? त्यांना वाचवण्यासाठी जे काही करायचं ते सगळं करा. हो, पण ऑपरेशनसाठी खर्च लागेल ना. किती? साधारण 4-1 लाख तरी खर्च होईल. पण डॉक्टर साहेब, माझा मुलगा आणि सून इथे नाही येतो. ॲटलिस्ट 1.5 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट करा, म्हणजे ऑपरेशनच्या प्रोसिजरला सुरुवात करता येईल. मला वाटतं पंकज आणि समिधा येईपर्यंत आपण थांबावं. कायचे काही बोलून राहिलं तुम्ही तर काकू? डॉक्टर म्हटले ना आता लवकर ऑपरेशन करायला लागेल म्हणून. पण राधिका, पंकजला हे कळवायला तर हवं. हे बघा, तुम्ही डिस्कशन करत बसू नका. पेशंटचे मेडिक्लेम असेल तर तेही आम्हाला चालेल. पण मेडिक्लेम बद्दल सुद्धा यांना आणि पंकजला सगळं माहिती आहे. जे काय करायचं ते लवकर करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इट्स अन इमर्जन्सी. राधिका, पंकजला आणि समिधाला परत फोन लागतोय का बघ ना. आता तरी लागेल.